राजे श्री शिवछत्रपतींची कर्मभूमी असलेला हा प्रदेश, छत्रपतींची पहिली राजधानी, राजांचा गड, गडांचा राजा राजगड. तसेच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले तो तोरणागड. या दोन्ही गडाच्या कुशीतून वाहणारी ही वेळवंडी नदी आणि हे वेळवण खोऱ्यात. तसेच श्री संत गाडगे बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुणे भूमीमध्ये कुलस्वामिनी सेवा मंडळ गेले 11 वर्ष हा शिवसप्ताह अत्यंत दिमागदारपणाने साजरा करत आहे. या वर्षी आपले हे या शिवजयंतीचे 12वे वर्ष असून तुम्ही या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल ग्रामस्थांचे, कुलस्वामिनी सेवा मंडळ, त्याचबरोबर मला या ठिकाणी आयोजित केलेले भिलाने महाराज यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. सर्वप्रथम सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आजकाल असं म्हणतात जिथे मस्तक टेकवावं असं नमस्काराची जागा हल्ली खूप कमी झाल्या आहेत. परंतु ज्यांचं नाव ऐकतात हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही तर राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिरे असतील परंतु या पश्चिम महाराष्ट्राचं छत्रपती शिवरायांचं पहिलं मंदिर आपल्याच भागातील आपल्या गावी उभारलं आणि 33 कोटी लोक ज्या राजाची पूजा करतात ते जाणते राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. अरे ये संभव मर सकता है लेकिन बेईमान नहीं हो सकता असे म्हणाले ते छत्रपती श्री संभाजी महाराज. आज आपण त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बसलो आहोत ना, त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुमारे गेले 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मान देऊन ज्या मर्द मावळ्यांनी या भूमीमध्ये रक्त सांडलं त्या 18व्या जातीच्या मर्द मावळ्यांना आणि छत्रपती शिवरायांना सर्वप्रथम मी मानाचा मुजरा करते. या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थांना मी सर्वप्रथम शिवजयंतीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देते. खरं तर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्यापूर्वीचा हा महाराष्ट्र, अहो कसा होता हा महाराष्ट्र? एकीकडून निजामशाही, दुसरीकडून मुघलशाही, तिसरीकडून कुतुबशाही अशा 3 मुस्लिम सत्तांनी या संपूर्ण महाराष्ट्राला वेधलं होतं. महाराष्ट्राची जनता आपला जीव मुठीत धरून जगत होती. दिवसा डोळ्याभर दरबारातील स्त्रीला उचलून नेऊन तिच्यावरती अन्याय अत्याचार केला जात होता. शेतकऱ्याच्या शेतातलं उभं पीक छाटलं जात होतं, शेतकऱ्यावरती बेसुमार कर लावला जात होता. अहो इतकं सवय तर या ठिकाणावरती स्त्रीच नाही तर या ठिकाणावर एक पुरुषही सुरक्षित नव्हता. आणि याच कालावधीमध्ये आपले हे मराठी मावळे मुसलमानांची, निजामाची चाकरी करत होते. शहाजीराजे सुद्धा याच कालावधीमध्ये निजामाची चाकरी करत होते. परंतु शहाजीराजांच्या मनामध्ये नेहमी हे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची स्वप्न त्यांनी मनामध्ये बिंबवलेलं. त्यांना नेहमी वाटायचं की या मातीमध्ये मराठ्यांचं राज्य असावं, मावळ्यांचं राज्य मातीमध्ये असावं, अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवावा. आणि म्हणूनच शहाजीराजांनी एक पुढचं पाऊल उचलून पुणे सुपे चाकण काही प्रांत आपल्या ताब्यात केला आणि त्या ठिकाणी शहाजीराजांनी त्या ठिकाणी आपले स्वराज्य स्थापन करण्याची सुरुवात केली. परंतु ज्यावेळेस ही बातमी निजामाला कळली ना त्यावेळेस निजामांनी ती परतवून लावली. इतकंच नव्हे तर पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवण्यात आला, मुलूक पेचराग करण्यात आला. आणि याच कालावधीमध्ये जिजाऊ माँसाहेब गरोदर होत्या. शहाजीराजांनी पुणे जवळील शिवनेरी गडावरती जिजाऊ आऊसाहेबांना ठेवलं. त्यावेळी जिजाऊंना डोहाळे लागले तर तलवार चालवणे, घोडेस्वारी शिकवणे, ताकपट्टा चालवणे. अरे मुखावर सूर्याचे तेज उजळले, रक्तात विजेचे लोळ उसळले, हृदयी तलवारीचे पाते सळसळले, गर्भात अभिमन्यूचे रणसिंग फुंकले. नको होती मेवा मिठाई, नको होता नौका विहार, नको होती मेवा मिठाई, नको होता नौका विहार. गड करावा सर चढून वाघावरती व्हावे स्वार, नमन करावे वाटे सदा तुळजा भवानीला. आज डोहाळे लागले जिजाऊला, आज डोहाळे लागले महाराष्ट्राला, आज डोहाळे लागले महाराष्ट्राला. आणि तो दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावरती एका सिंहाचा जन्म झाला, ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. फाल्गुन वट तृतीयेची पहाट झाली, काळोखाच्या क्षितिजावरती किरणांना जाग आली. शिवनेरीच्या गर्भात फुटला अमृताचा झरा, जिजाऊच्या पोटी उगवला स्वराज्याचा तारा. गुलामीचे विष सांडून देव आता आला, महाराष्ट्राचा उद्धार करणारा छत्रपती आला. खांब फोडून पारतंत्र्याचे नरसिंह अवतरला.
गगनाने उठवले हर्षाने सूर्यचंद्र आणि तारे, गगनाने उठवले हर्षाने सूर्यचंद्र आणि तारे, अरे शुभ आला गरजू लागले वारे. भली दुष्टांची घटका संपला रावणांचा खेळ, भली दुष्टांची घटका संपला रावणांचा खेळ. सूर्योदय झाला शिवनेरी, सूर्यासाठी संपली वेळ. भेदरला कंस दुःशासनही घाबरला, भेदरला कंस दुःशासनही घाबरला. साहुलीने दिल्लीचा दुर्योधनही थरथरला. मानवतेचा धर्म स्थापना जणू देव आज आला, महाराष्ट्राचा उद्धार करण्या राजश्व छत्रपती आला. खांब फोडून पारतंत्र्याचे नरसिंह अवतरला, नरसिंह अवतरला. शिवनेरी गडावरती बाळशिवरायांचा जन्म झाला. गडावरती आनंदी आनंद पसरला, सनई चौघडे वाजू लागले. जागृत देवी शिवाई म्हणून बाळाचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं. अहो, त्या राजमाता जिजाऊंनी बाळशिवरायांवरती लहानपणापासून उत्तम रीतीने संस्कार केले आणि म्हणूनच हे हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न राजांच्या मनावरती बिंबवलं आणि म्हणूनच हे हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. जर आज आपण पाहिलं ना तर स्वतःच्या कर्तृत्वाने अगर थोरपती आराने ज्यांचे आयुष्य मूर्तिमंत ठरते अशा नामवंत स्त्रिया पुष्कळ आहेत. पुन्हा एकदा नीट ऐका, अरे स्वतःच्या कर्तृत्वाने अगर थोरपती आराने ज्यांचे आयुष्य मूर्तिमंत ठरते ना अशा नामवंत स्त्रिया पुष्कळ आहेत. परंतु मुलगा अत्यंत थोर कर्तबगार करून स्वराज्य स्थापनेचे स्वप्न ज्या राजमाता जिजाऊंनी बिंबवलं त्या राजमाता जिजाऊंचा आदर्श आज प्रत्येक महिलेने घेणं ही आज आपल्या या काळाची गरज आहे. ऐकायचं जिजाऊ कोण होत्या? अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ. विखुरलेल्या देश बांधवांना एकतेच्या सूत्रात गुंफून स्वराज्याचे आंदोलन करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ. नीतिमत्ता, बुद्धिमत्ता आणि मुसद्दीपणा यांचा सुरेख संगम असणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ. अरे हिंदवी स्वराज्य जे की समतेच्या मूल्यांवर आधारलेलं स्वराज्य, हृदयाच्या भिंतीपासून महाराष्ट्राच्या इतिहासात कोरण्यापर्यंतचा संघर्ष ज्या माऊलीनं केला ती माऊली म्हणजे राजमाता जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या दोघांनी समोरील आदर्श मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ. आणि आज प्रत्येक मातेने आदर्श घ्यावा अशा आदर्श राजमाता म्हणजे राजमाता जिजाऊ, म्हणजे राजमाता जिजाऊ. हा प्रसंग शिवराय अवघ्या 8 वर्षाचे असताना झाला. जिजाऊंना असं वाटलं की बाळशिवबा आता 8 वर्षाचे झाले तर त्यांना घोडेस्वारी शिकवायला. शिवरायांना घोडेस्वारी शिकवण्याची घोडदौड सुरू झाली. दरबारात घोडा हजीर केला, राजे त्यावरती स्वार झाले. घोडा दौडू लागला, पळू लागला, घोड्याचा वेग वाढला, वाटेत दगड आला, घोडा ठासळला, राजे पडले. राजांना लागले, रक्त वाहू लागले. त्यावेळेस दरबारातील मावळे राजांना आधार द्यायला जाणार, तो जिजाऊ म्हणाला थांबा, गेल्या पावली माघारी फिरा. मावळे गेल्या पावली माघारी फिरले आणि काही वेळानंतर बाळशिवबा स्वतः उठून आऊसाहेबांच्या समोर आले आणि त्या 8 वर्षाची बाळशिवबा आऊसाहेबांना म्हणतात कसे, आऊसाहेब मला वाईट या गोष्टीचं वाटलं नाही की मी घोडेस्वारी शिकताना पडलो आणि मला लागलं. मला वाईट याही गोष्टीचं वाटलं नाही की माझे मावळे माझे सवंगडी मला आधार द्यायला आले नाही. परंतु मला वाईट या गोष्टीचं वाटलं की तुम्ही 9 महिने तुम्हाला तुमच्या या बालकाला तुमच्या उदरात वाढवलं आणि तुमचा असा बालक भर दरबारात मातीत पडला असताना तुम्ही त्याला आधार द्यायला आला नाही. तर त्यावेळेस त्या 8 वर्षाच्या बाळशिवबाच्या मनावरती छत्रपती शिवरायांनी एक बोध बिंबवला. त्यावेळेस छत्रपती शिवरायांना राजमाता जिजाऊ म्हणाल्या की बाळशिवबा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वतःचाच मातीत पडल्यावरती उभं ठाकण्यासाठी त्यांना दुसऱ्यांच्या आधाराची गरज लागते ना, ती माणसं, ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्यामध्ये कधीच खंबीरपणे उभे ठाकू शकत नाही. त्यामुळे सर्वप्रथम स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभे ठाकायला शिका. अहो, हा अनमोल बोध त्या 8 वर्षाच्या बाळशिवरायांच्या मनावरती राजमाता जिजाऊने बिंबवला आणि शिवरायांनी तो अजन्म पाळला. कसं निर्माण झालं हे स्वराज्य? बाळशिवबा लहानपणापासून डोंगरदऱ्यातून कऱ्याकपाऱ्यातून राणागाडातून फिरत, गोरगरिबांच्या मुलांसोबत मैत्री करत, त्यांच्या घरच्या आनंदाने पिठला भाकरी खात आणि यातच त्यांनी आपले मावळे बनवले. अहो, ते मावळे कसे? जीवाला जीव देणारे आणि वेळ प्रसंगी जीव घेणारे असे वीर, शूरवीर असे ते सवंगडीच होते. म्हणूनच आपण कुठेतरी म्हणतो ना की 65 शिरोची तलवार राबवतो त्याचं नाव यसाची, 2 वर्ष कृषी एकटाच होतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात किल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी, 1.5 तासात दुश्मनाचा तंबूचा कळस सोडतो त्याचं नाव धनाजी, आणि जो वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्रित करून
स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलो त्यांचंच नाव शिवाजी, त्यांचंच नाव शिवाजी. आणि या आपल्या निवडक मावळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. खरं तर ह्या मावळ्यांचा बोध किंवा ह्या मावळ्यांचा संपर्क राजासोबत कसा आला, या ठिकाणी मला एक त्यावेळेचा प्रसंग आठवतो, ज्यावेळेस बालशुभा आपल्या या निवडक सवंगड्यांना घेऊन रानावनात झाडझुडपामध्ये आपल्या तलवारबाजीचं दान फटकायचा शस्त्रांचा सराव करण्यासाठी जात. परंतु त्याचबरोबर त्याच्यासोबत विटीदांडू खेळाचं साहित्य असत. आणि त्याचबरोबर त्यांचा एक मावळा हा दूरवरती झाडावरती पाहण्यासाठी बसलेला असायचा. तर दूरवरून एखादा शत्रू, एखादा अनोळखी व्यक्ती येताना दिसला तर तो झाडावरती बसलेला जो सवंगडी आहे ना, तो वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे आवाज काढायचा. छत्रपती शिवरायांना त्याची चाहूल व्हायची की दूरवरून एखादा अनोळखी व्यक्ती आलाय. छत्रपती शिवराय आणि त्यांचे मावळे ते त्यांच्या आपले शस्त्राचे साहित्य झाडाझुडपामध्ये लपवून त्या ठिकाणी विटीदांडू खेळायला सुरुवात करायची. आणि असाच एक दिवस महाराज आपल्या निवडक सवंगड्यांना घेऊन त्या ठिकाणी शस्त्रांचा सराव करत होते. तो झाडावरती बसलेल्या पहाडाने जोरजोरात मोराचा आवाज काढण्यास सुरुवात केली. आणि राजांच्या लक्षात आलं की दूरवरून एखादा अनोळखी व्यक्ती अथवा अनोळखी शत्रू त्या ठिकाणी आला. राजांनी आपल्या मावळ्यांनी ते आपल्या शस्त्राचं साहित्य झाडाझुडपामध्ये लपवून ठेवलं आणि त्या ठिकाणी विटीदांडू खेळायला सुरुवात केली. तो दूरवरचा एक मुलगा जवळ आला, महाराजांच्या समोर उभा राहिला. त्यावेळेस त्याला हेही माहित नव्हतं की यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोण. त्यावेळेस तो मुलगा कसा म्हणतो, या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांनी मला भेटायचंय. त्यावेळेस महाराज 2 पावले पुढे होतात, त्या मुलाच्या समोर उभे राहतात आणि म्हणतात, मी छत्रपती शिवाजी महाराज, बोल काय काम काढलंस, कुठून आलास तू. तर त्यावेळेस म्हणतो, मी रामोशाचा बहिर्जी बरं का, मलाही तुमच्या समोर या स्वराज्यामध्ये सामील करा ना. मलाही या मातीसाठी लढायचे, मलाही त्या मुस्लिमांनी केलेल्या चाकरीवरती आवाज उठवायचा आहे, मलाही तुमच्या स्वराज्यामध्ये घ्या ना. त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी त्याला प्रश्न केला, जर तुला स्वराज्यात यायचंय ना तर तू सांग बरं की तुला कोणत्या कोणत्या गोष्टी येतील, कोणत्या कोणत्या गोष्टीची शिकवण तुला आहे. तर त्यावेळेस तो बहिर्जी म्हणाला, त्याचं मला समजा येतं, मी घोडेस्वारी करतो, मी तलवारबाजी करतो, इतकाच नव्हे तर मी वेगवेगळ्या वेशभूषा धारण करतो आणि मी भविष्यही सांगतो. त्यावेळेस राजाने त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि राजाने त्याला विचारलं, तर तू भविष्य सांगतो ना, तर सांग बरं आम्ही या ठिकाणी काय करत आहोत. त्यावेळेस तो बहिर्जी म्हणतो की आता तुम्ही या ठिकाणी नक्कीच तलवारबाजी अथवा दांडपट्ट्याचा सराव करत असणार. राजा म्हणतात, तू हे कसं काय ओळखलं. त्यावेळेस बहिर्जी म्हणतो, राजा तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यावरती पगडी आहे आणि पगडी घालून कोणीही विटीदांडू खेळ खेळत नाही, त्यामुळे नक्कीच इथे तुम्ही शस्त्राची सराव करत असतात. राजा अजून पुढे जाऊन त्याची परीक्षा घेण्यासाठी म्हणतात की ठीक आहे, जर तुला एवढ्या गोष्टी येत आहेत तर तुला स्वराज्यामध्ये सामील हो. आणि तो बहिर्जी त्या ठिकाणी होकारार्थी मान धरून त्या ठिकाणी निघतो. 2 पावले पुढे जाऊन तो पुन्हा गर्दीशी मागे फिरतो, छत्रपती शिवरायांच्या समोर येतो आणि म्हणतो, राजा मला आधी एक गोष्ट सांगायची. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही दूरवरती झाडावरती पाहण्यासाठी जो मुलगा ठेवलाय ना, त्याला सांगा ह्या दिवसामध्ये मोर ओरडत नाही, हा शिमग्याचा महिना. ती त्या बहिर्जीची चतुराई, ती बहिर्जीची चाणाक्ष बुद्धी छत्रपती शिवरायांना इतकी आवडली की त्याने छत्रपती शिवरायांनी त्या बहिर्जीला आपल्या स्वराज्यामध्ये सामील केलं. अहो इतकंच नव्हे तर ज्या छत्रपती शिवरायांनी प्रमुख आणि मुख्य लढाया लढल्या त्यामध्ये बहिर्जीची कामगिरी ही खूप अमूलाग्र आहे. आणि याच बहिर्जी नायकांना छत्रपती शिवरायांनी पुढे गुप्तहेर खात्याचं प्रमुख बनवलं. ज्या राजांनी या कर्मभूमीमध्ये आम्हा तरुण तरुणींमध्ये स्वराज्याचे स्फुल्लिंग चतवले, इतकाच नव्हे तर या जरा करत असलेल्या आपल्या पूर्वजांना घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले, तो तोरणागड. राजांचा गड, गडाचा राजा. आणि इतकाच नव्हे तर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेला राजगड. इतकाच नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजांच्या गडावरती जन्म झाला, तो पुरंदर. छत्रपती शिवरायांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी मुठभर मावळ्यांना घेऊन हे हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, तो रायरेश्वर. अहो इतकंच नव्हे तर पावनखिंडीलाही पावन करणारे ते वीर बाजीप्रभू देशपांडे. अंगात 10 हत्तीचं बळ असणारे वीर येसाजी कंक. अरे अखिलगीन कोंढाण्याचं मग माझ्या राईबाचं असं म्हणत सिंहगडावरती धारातीत पडले ते वीर तानाजी मालुसरे. वीर शिवा महावीर शिवाजी शिवाकाशी वीर शिवाजी थोपटे असा भव्य दिव्य आणि पवित्र वारसा या भोरच्या मातीला लाभला आहे. हे तुमचं आमचं प्रत्येकाचं महान असं कर्तव्य, महान अशी आपली ही अनमोल ठेवा आहे आणि तो जपण्याची आज प्रत्येकाची गरज आहे. ती प्रत्येकाची एक जबाबदारी आपण मानूया या ठिकाणी. आणि असंच एक दिवस त्या मुठभर मावळ्यांना
सैनिकांना घेऊन छत्रपती शिवराय या भोरच्या पवित्र मातीमध्ये वसलेल्या रायरेश्वर गडावरती गेले. गडावरती श्री महादेवाचे पवित्र मंदिर आहे. त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी त्या मुठभर मावळ्यांना एकत्र जमा केलं. त्या महादेवाच्या श्री शंकराच्या पिंडीवरती स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी त्या मुठभर मावळ्यांच्या समवेत अवघ्या हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. राजे म्हणतात तसे मावळ्यांना, मित्रांनो, तुम्ही प्रत्येक जण वाघाप्रमाणे शूरवीर आणि पराक्रमी आहात, परंतु आपल्या या शौर्याची आणि पराक्रमाची ताकद योग्य त्या ठिकाणी दाखवण्याची गरज आहे. गेल्या असंख्य वर्ष आपला हा महाराष्ट्र मुस्लिम सत्तांनी घेतलेला आहे. दिवसाढवळ्याभर दरवाजाला आपल्या स्त्रीला उचलून ठेवून जाऊन तिच्यावरती अन्याय अत्याचार होतो. शेतकऱ्याला शेताचं उठून पीक छाटलं जातं. इतकाच नव्हे तर जर शत्रूची फौज एखाद्या गावातून गेली तर संपूर्ण गाव उद्ध्वस्त होते. या अन्यायाच्या विरुद्ध आपणच एक पुढचं पाऊल उचलूया. आपणच हिंदवी स्वराज्य स्थापन करूया. आणि हे राज्य मागे ही स्त्रीची इच्छा दौडू लागली आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी त्या मुठभर मावळ्यांच्या समवेत हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. कसं निर्माण झालं हे स्वराज्य? छत्रपती शिवराय लहानपणापासूनच त्यांची सवंगडी त्यांनी जमा केली. जीवाला जीव देणारे सवंगडी, अहो ते एक वेळेस जीवाला जीव देणारे सवंगडी या हिंदवी स्वराज्याकरता स्वतः जीवही अर्पण देण्यासाठी तयार होते. छत्रपती शिवरायांकडे त्यावेळेस खूप मुठभर असं मावळे होते किंवा सवंगडी होते. या उलट जे शत्रू होते, जे मुसलमानचं सैनिक होतं, निजाम कुतुबशाह यांचे जे सैनिक होतं, हे 3 आणि 4 शिवरायांच्या मावळ्यांपेक्षा बलाढ्य होतं. मग अशा बलाढ्य शत्रूशी समोरासमोर जाऊन युद्ध कसं करायचं? समोरासमोर जाऊन अशा बलाढ्य शत्रूशी कसं भिडायचं? त्यावेळी छत्रपती शिवरायांनी एक नीती वापरली, ती म्हणजे गडिमी कावा. गडीम म्हणजे शत्रू आणि कावा म्हणजे डावपेच. आपल्यापेक्षा अवघड, आपल्यापेक्षा बलाढ्य असलेल्या शत्रूला जेरी सांगण्यासाठी छत्रपती शिवरायांनी ही नीती वापरली. याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला प्रत्येकालाच माहितीये, शाहिस्तेखानावरती केलेली स्वारी लाल महालाची. ज्यावेळेस शाहिस्तेखानावरती स्वारी करून शाहिस्तेखानाचे बोट छाटून ज्यावेळेस छत्रपती शिवराय त्या ठिकाणावरून निघाले, त्यावेळेस लाल महालावरती गडबड गोंधळ उडाला आणि याच गडबड गोंधळीमध्ये शाहिस्तेखानाची एक बहीण धावत पळत शाहिस्तेखानाकडे आली आणि म्हणती कशी, भाईजान भाईजान मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है भाईजान, उस सिवा के आदमी ने ही मेरी बेटी को चुराया होगा, कुछ तो करो भाईजान, कुछ तो करो भाईजान. अरे त्यावेळेस तो बोट छाटलेला शाहिस्तेखानी स्मित हस्ते करून म्हणतो की शिवरायांची माणसं मुलीला पळवणार नाहीत, पण जर पळवली असेल तर बेफिक्र राहा, तिच्या केसाच्या देठाला सुद्धा हात लावणार नाही. अरे शत्रूच्या मनात शिवरायांबद्दल हा आदर निर्माण झालेला होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याने विडा उचलला होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याने विडा उचलला होता. असा जिजाऊंचा पुत्र शिवबा लाखात एक नाही तर जगात एक होता, तर जगात एक होता. छत्रपती शिवरायांनी लाल महालावरती शाहिस्तेखानावरती स्वारी केली. खरं तर जर आपण आज इतिहासाची पानं पलटून पाहिली, छत्रपती शिवरायांचा इतिहास जर पलटून पाहिला तर शाहिस्तेखानावरती केलेली स्वारी, अफजल खानाचा वध, पुरंदरचा तह आणि त्या पलीकडे जर पाहिलं तर ज्यावेळेस झालेलं ते शस्त्र, त्यावेळेस झालेलं जे युद्ध, त्याच्या पलीकडे छत्रपती शिवरायांचा इतिहास पाहिला तर छत्रपती शिवरायांचा इतिहास हा खूप मोठा. हे स्वराज्य निर्माण करण्याकरता छत्रपती शिवरायांना फक्त काही असं 4-5 लढाई लढाव्या लागल्या नाही, तर असंख्य अशा लढायांना त्यांचा सामना करावा लागला. त्या लढायांचा सामना करताना अनेक वेळा अडथळे आले, अनेक संकटांना सामोरे जावे लागले, कित्येक वेळा माघार घ्यावी लागली, कित्येक वेळा जीवाला जीव देणारी माणसं गमावी लागली. अहो इतकंच नव्हे तर आपल्या रक्ताला जी माणसं आहेत, जी रक्ताची माणसं आहेत, ती छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना गमावी लागली. परंतु याही कालावधीमध्ये छत्रपती शिवरायांच्या मनी आणि ध्यानी फक्त आणि फक्त स्वराज्य स्वराज्य आणि स्वराज्य इतकंच गाजत होतं. आणि तो दिवस उजाडला. अहो तो दिवस उजाडला 5 जून 1674 रोजी रायगडावरती लगबग सुरू झाली. कशाची लगबग? सगळे चौघडे वाजू लागले, ढोल ताशा नगाडे वाजू लागले, आनंद पसरला, फुलांचा माहोल पसरला. अहो या दिवशी माझा राजा छत्रपती झाला, दीनदलितांचा कैवारी छत्रपती झाला, दुष्टांचा संहारी छत्रपती झाला. अरे माझा राजा छत्रपती झाला, अरे माझा राजा छत्रपती झाला. रायगडावरती छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला. काय म्हणते शिवरायांची राजमुद्रा? प्रदीप चंद्र लेखे वर्तीय शूर विश्ववंदिता, शाह सुर शिवशैषा, मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. म्हणजे
प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो आणि संपूर्ण विश्वासवंतनीय ठरतो, त्याचप्रमाणे सहाजी पुत्र शिवरायांची कीर्ती अशी कलेकलेने वाढत जावी आणि संपूर्ण जनतेच्या हितासाठी ती पूर्णपणे अर्पण व्हावी. अहो, कैसा हा राजा, ऐसा राजा होणे नाही ज्या राजाच्या राजमुद्रेत देखील फक्त आणि फक्त या जनतेचा आणि या स्वराज्याचाच विचार होता. ज्यावेळी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला, त्यांना छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम आपल्या हातामध्ये घेतली. दक्षिण दिग्विजयाची मोहीम करताना पहिलं स्थान हे त्यांनी गोवळकोंड्याची राजधानी असलेल्या भागानगरी या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी कुतुबशहा राज्यकारभार पाहत होता. त्यावेळेस कुतुबशहाने छत्रपती शिवरायांबरोबर मैत्रीची भूमिका बजावली. का बरं? कारण कुतुबशहाला या गोष्टीची जाणीव होती की छत्रपती शिवरायांनी शाहिस्तेखानावरती कशी स्वारी केली आणि अफजलखानाचा कसा वध केला. त्यामुळे कुतुबशहाने छत्रपती शिवरायांबरोबर मैत्रीची भूमिका बजावली आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं जंगी स्वागत त्या ठिकाणी भागानगरीमध्ये केलं. अहो, एवढंच काय आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुतुबशहाने स्वतः छत्रपती शिवरायांच्या पालखीला खांदा दिला. छत्रपती शिवरायांचं आगमन त्या भागानगरीमध्ये झालं. मावळ्यांचा छत्रपती शिवरायांचं जंगी स्वागत झाल्यानंतर संपूर्ण दरबार कुतुबशहाने छत्रपती शिवरायांना दाखवलं. अश्वशाळा, घोडशाळा, सैन्यदळ असं सगळं दाखवत ज्यावेळेस ते अश्वशाळेच्या जवळ आले, त्यावेळेस कुतुबशहाने छत्रपती शिवरायांना प्रश्न केला की महाराज, तुमच्याकडे असे बलाढ्य असे हत्ती असतील? राजाने मनामध्ये विचार केला की आपल्याकडे तर असे बलाढ्य हत्ती नाही, कारण सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यासारख्या भागामध्ये आपण असा हत्तीचा वापर कुठे करणार? परंतु छत्रपती शिवरायांनी चतुराईने आणि हुशारीने उत्तर दिले, आमच्याकडे असे बलाढ्य हत्ती आहे, परंतु आमचा प्रत्येक मावळा त्या हत्तीच्या ताकदीचा आहे, म्हणूनच 3 पट 4 पट बलाढ्य असलेल्या शत्रूला पळताभुई करून सोडतो. त्यावेळेस कुतुबशहा राजांना म्हणाला, राजे, मी आणि या भागानगरीच्या लोकांनी तुमच्या मावळ्यांबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल खूप साऱ्या गोष्टी ऐकून आहोत, परंतु प्रत्यक्ष पाहण्याची अजून वेळ आलेली नाही. जर खरंच प्रत्यक्ष पाहण्याची वेळ या ठिकाणी आली तर? छत्रपती शिवरायांना कुतुबशहाचे ते बोलणं लक्षात आलं आणि त्यावेळेस छत्रपती शिवराय कुतुबशहाला म्हणाले की तुम्हीच आमच्यातील एका सवंगड्याची निवड करा. कुतुबशहाने असं संपूर्ण त्या मावळ्यांकडे नजर फिरवली आणि दृष्टीस पडणाऱ्या एका कातक मावळ्याची निवड केली. कशासाठी निवड झाली असावी? ही निवड त्या मैदानामध्ये एका हत्तीचं झुंज देणाऱ्या त्या मावळ्याची निवड झाली. तो मावळा छत्रपती शिवरायांसाठी, आपल्या धड्याची आण बाण आणि शान राखण्यासाठी आणि या स्वराज्याचा मान राखण्यासाठी तो मावळा त्या रणांगणामध्ये उभा राहिला. कोण हा मावळा? तो वीर येसाजी कंक. ज्यावेळेस त्या ठिकाणी उभा राहिला, त्याच्यापेक्षा 10 पट 20 पट असा बलाढ्य हत्ती त्याच्यासमोर उभा होता. त्या हत्तीची झुंज देण्याकरता येसाजी कंक त्या ठिकाणी ठामपणे उभे होते आणि त्या ठिकाणी ती झुंज सुरू झाली. भरधाव वेगाने असा हत्ती येसाजीच्या बाजूने आला. येसाजीने आपला मोहरा असा सरकी वळवला आणि त्या हत्तीच्या मागच्या बाजूने त्या हत्तीची शेपूट पकडली. अहो, इतकी घट्ट ती पकड की एक वेळेस ती शेपूट तुटून हातात येईल, परंतु येसाजीची पकड सुटणार नाही. आणि नेक्स्ट अजून येसाजीने हत्तीच्या सोंडेवरती वार केला. हत्ती त्या ठिकाणी प्राण गमावले. हत्ती त्या ठिकाणी ढासळला, कोसळला आणि तो मावळा त्या ठिकाणी विजयी झाला, जिंकला. संपूर्ण भागातील लोकांना त्याच्यावरती, त्यांच्या डोळ्यावरती विश्वास बसला की खरंच या छत्रपतीच्या राज्यातील प्रत्येक मावळा, एक मावळा हा हत्तीच्या ताकदीचा आहे. परंतु या प्रसंगानंतर छत्रपती शिवरायांच्या डोळ्यामध्ये आसव होते. ज्यावेळेस कुतुबशहा छत्रपती शिवरायांकडे वळून पाहतो आणि म्हणतो, क्या हुआ शिवाजी राजे, आपका आदमी तो जीत गया, फिर भी तुम्हारी आंखों में आंसू क्यों आ रहे? अरे, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की ही लढाई म्हणजे खूप मोठा घातपात आहे. यावेळेस माझा विजय झाला किंवा या स्वराज्याचा विजय झाला, यामध्ये आनंद व्यक्त करण्यापेक्षा मी माझ्या जीवाला जीव देणारी माणसं या घातपातामध्ये गमवू शकतो, याचा दुःख मला सगळ्यात जास्त आहे. अरे, असा हा राजा, ज्या राजाच्या मने ठाणे सुद्धा हे स्वराज्य होतच, परंतु त्याचबरोबर ह्या जीवाला जीव लावणाऱ्या माणसांची, मावळ्याच्या जीवाची ही पर्वा छत्रपती शिवरायांना होती. अरे, खरंच त्याचा राजा होणे नाही. दक्षिण दिग्विजयाची मोहीम करत करत ज्यावेळेस छत्रपती शिवराय पुढे गेले आणि त्या ठिकाणी आंध्र प्रदेश मधील श्री शैल मल्लिकार्जुनाच्या मंदिरामध्ये एक रात्र छत्रपती शिवरायांचा त्या ठिकाणी विसावा होता. छत्रपती शिवरायांनी आपल्या मावळ्यांच्या समवेत श्री शैल मल्लिकार्जुनाचे दर्शन घेतले आणि दर्शन घेतल्यानंतर ज्यावेळेस परिसर निहाळला, त्यावेळेस राजांच्या असं लक्षात आलं की या मंदिराकडे येणाऱ्या
पूर्ण केला. इतकंच नव्हे, जर आपण सर्वजण ऐकूनच आहोत की एखादा महान किंवा कर्तृत्ववान व्यक्ती झाल्यानंतर त्याचे कर्तृत्वाचे किंवा त्याच्या महानपणाचे स्मारकी आणि पुतळे उभारणे हे नैसर्गिक आहे. परंतु असा एकमेव राजा ज्याचा जिवंतपणी त्यांच्या या कार्यात त्यांच्या या महानपणाचे पुतळे मूर्त्या स्मारकी उभारले गेले, असा एकच झाला तो म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. ज्यावेळेस आंध्र प्रदेश मधील त्या श्रीशैल मल्लिकार्जुनाच्या घाटाचे काम पूर्ण झालं, त्यानंतर ज्यावेळेस छत्रपती शिवरायांनी पुन्हा एकदा परिसर न्याहाळला, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की मंदिराच्या प्रत्येक बाजूला गोपूर आहे, परंतु उत्तरेकडचं गोपूर हे बांधायचं अर्धवट राहिलं. छत्रपती शिवरायांनी त्या आंध्र प्रदेशामधील त्या भागानगरीतील लोकांना एकत्र केलं आणि त्या ठिकाणी त्यांना असं विचारलं की या मजुरांना त्या ठिकाणी त्या गोपूर बांधण्याचा खर्च उचलला. तो खर्चाचे पैसे महाराजांनी त्या मजुरांना दिले आणि एका रात्री ते गोपूर बांधून पूर्ण केलं आणि राजे आपल्या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेसाठी निघून गेले. परंतु ज्या वेळेस गोपूर बांधल्यानंतर त्या आंध्र प्रदेश मधील ते मजूर एका ठिकाणी बसले आणि त्यांनी विचार केला, अरे ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले, कित्येक गेले, कित्येकाने मल्लिकार्जुनाचे दर्शन घेतले, कित्येकाच्या लक्षात आले की मंदिराला घाट नाही, कित्येकाच्या लक्षात आलं की गोपुराचं काम अर्धवट राहिलं. परंतु असा एकच राजा ज्याला हे काम पूर्ण करावंसं वाटलं, असा एकच राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज. या महाराजाची स्फूर्ती या ठिकाणी प्रेरणादायी आपल्याला प्रत्येक वेळेस देत राहावी. म्हणूनच त्या मजुरांनी एकत्रित येऊन, आश्चर्य वाटेल, पण त्या मजुरांनी स्वतः एकत्रित येऊन पैसे जमवून त्या चौथ्या गोपुरावरती छत्रपती शिवरायांची मूर्ती उभारली आणि ही छत्रपती शिवरायांची जिवंतपणी असलेली पहिली मूर्ती आंध्र प्रदेश मध्ये आहे. आजही आपण जर त्या ठिकाणी गेलो ना, तर त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे स्मृती मंदिर आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. कुठे? आंध्र प्रदेश मध्ये. त्याचप्रमाणे पुढे छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेनंतर परतीचा प्रवास आरंभला. छत्रपती शिवरायांसोबत दादोजी नावाचे शिलेदार त्यांचे सरदार होते. दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेच्या परतीच्या प्रवासामध्ये कर्नाटक मधील बेलवडे या ठिकाणी छत्रपती शिवराय यांनी एक दिवसाचा मुक्काम केला. त्यावेळेस त्या कर्नाटकामधील एक ठाणेदारी होत्या, त्या म्हणजे सावित्रीबाई देसाई. दादोजींचा असं लक्षात आलं की दक्षिण दिग्विजयामध्ये जर आपण प्रत्येक मोहीम जिंकत आलो तर हे बेलवडीचं ठाणेही जिंकूया. आणि दादोजींनी आपल्या निवडक सवंगड्यांना घेऊन त्या ठिकाणी त्या बेलवडीच्या ठाण्यावरती सावित्रीबाई देसाईंवरती वार केला. परंतु सावित्रीबाई देसाई मोठ्या हुशार आणि चाणाक्ष, त्यांनी पहिल्या वेळेस दादोजींचा पराभव केला. त्यानंतर दादोजींनी पुन्हा एक आपली फौज निर्माण केली आणि पुन्हा एकदा त्या बेलवडीच्या ठाण्यावरती वार केला. त्यावेळेस मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला आणि त्यांना त्या ठिकाणी दादोजींनी काही करून छत्रपती शिवरायांकडे आणण्यासाठी निघाले. तर सावित्रीबाई देसाई दोन पावले पुढे सरकून सरतेशी मागे फिरल्या आणि आपल्या ते रडणारं तांदूळ बाळ त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलं आणि म्हणाल्या की आता मला घेऊन चला कैसेमध्ये. ज्यावेळेस दादोजींनी त्या तांदूळ बाळ हातामध्ये घेतलेल्या सावित्रीबाई देसाईंना महाराजांना समोर उभा केलं, त्यावेळेस सावित्रीबाई दोन पाऊल पुढे उभारल्या आणि त्यांनी ते आपलं रडणारं तांदूळ बाळ छत्रपती शिवरायांच्या मांडीवरती ठेवलं आणि मागे येऊन म्हणाल्या की महाराज, तुमचा दोषी मी आहे, जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या, परंतु यामध्ये माझ्या या तांदळ बाळाचं काही एक दोष नाहीये, त्याला ही शिक्षा देऊ नका. अरे त्यावेळेस ते छत्रपती शिवाजी महाराज बाळाकडे स्मित हास्य करून म्हणतात, हा जो माझ्या मांडीवरती बसला आहे ना, तो माझा भाचा आहे. जर हा माझा भाचा असेल तर सावित्रीबाई देसाई तुम्ही माझा बहिणाबाई नाही का? मग कोणता भाऊ असा की आपल्या बहिणीचा बाजू काबीज करेल, कैद करेल, बहिणीला कैद करेल? त्या ठिकाणी त्या शिलेदारांना एक चाहूल झाली. शिलेदारांनी एका वाटीमध्ये दूध घेऊन आले आणि छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या हाताने त्या सावित्रीबाई देसाईच्या त्या लढणाऱ्या तान्ह्या बाळाला स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी दूध पाजलं. ऐसा राजा होणे नाही. ज्या राजाने त्या सावित्रीबाई देसाईंवरती चोळी बांगडी म्हणून त्यांचं राजा तर त्यांना परत दिलाच, परंतु चोळी बांगडी म्हणून एक नवराज्यही त्यांना जोडून दिलं आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणावरून निघून गेले. या राजाची कीर्ती